प्रिय परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर उभी आहे. ओला दुष्काळ, शासनाची भूमिका आणि शेतकऱ्यांची अपेक्षा या अत्यंत संवेदनशील आणि देशाच्या हृदयाला भिडणाऱ्या विषयावर. आपल्याला माहीत आहे की शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर देशाचा आधारस्तंभ आहे. पण निसर्ग कधीही नियमानुसार वागत नाही. जेव्हा पाऊस योग्य वेळी येत नाही किंवा अचानक अतिवृष्टी, गारपीट किंवा ओले पडतात, तेव्हा शेतकऱ्यांची मेहनत एका क्षणात धुळीसारखी झरते. पाणी हवे होते जीवनाला पाणी हवे होते जीवनाला, पण तेच पाणी शत्रू ठरलं. हातात आशेचा दीप उरला, पण पिकांचा मार्ग हरवला. ओला दुष्काळ म्हणजे नुसतं पिकं नष्ट करणं नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यावर येणाऱ्या प्रचंड संकटांचा थाप आहे. सततचा पाऊस, गारपीट, वादळ किंवा पूर हे सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन असुरक्षित करतात. त्यांची मेहनत, धैर्य आणि आशेने भरलेले बियाणे, शेत आणि पीक या सर्वांचा एका क्षणात नाश होतो. शेतकरी फक्त शेती करत नाही, तर तो आपल्या देशाच्या अन्न पुरवठ्याचा संरक्षक आहे. ओला दुष्काळ नाही फक्त पाणी, हा शेतकऱ्यांचा जीव घेणारा राणी. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात अडकते. घर, कुटुंब, मुलांचे शिक्षण, कर्जाचा ओझा हे सर्व त्यांच्या काळजीच्या जाळ्यात अडकतात. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची ताणाची रेषा, हातातील मजुरीची मळ हे आपल्या सर्वांचं मन हलवतात. शेतकरी केवळ पीक उगवत नाही, तर तो आपल्या मेहनतीने देशाला अन्न पुरवतो. एका लहान गावात रामा नावाचा शेतकरी राहत होता. या वर्षी त्याने कर्ज काढून पीक लावलं, पण अचानक पडलेल्या सततच्या पावसामुळे त्यांचं संपूर्ण पीक बुडालं. रामा शेताकडे पाहून म्हणाला, निसर्ग रुसला पण माझा जीव चालू राहील, कारण मी शेतकरी आहे. ही गोष्ट फक्त रामाची नाही, तर हजारो शेतकऱ्यांची ही कहाणी आहे, जी प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा घडते. ओल्या दुष्काळात शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी, नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा लागू व्हावा, कर्ज माफी व्हावी आणि निचरा यंत्रणा कार्यक्षम असावी. ही योजना फक्त कागदावर न राहता खरा परिणाम करायला हवा. वेळी मदत केली की शेतकऱ्याला दिलासा मिळतो आणि उशिरा मदत केली की शेतकऱ्याला फसवा आश्वास मिळतो. जर शासनाने वेळेवर मदत दिली तर शेतकरी पुन्हा उभा राहतो, आत्मविश्वासाने भरतो आणि देशाला अन्न पुरवठा कायम ठेवतो. शेतकरी सरकारकडून फक्त आधार, न्याय आणि सहकार्य मागतो. शेतकऱ्याला वेळीच मदत मिळावी, पीक विमा त्रास देऊ नये, शेतीला सन्मान मिळावा, याच त्यांच्या मुख्य अपेक्षा असतात. मागणं नाही राजवाडे, नको सोन्याचा हार, फक्त संकटात साथ द्या, इतकीच शेतकऱ्यांची साथ. शेतकऱ्यांचा संघर्ष पाहून आपल्याला समाज म्हणून त्यांना मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची काळजी म्हणजे आपल्या अन्नाची काळजी. फक्त शासनाची नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचा आदर करणे, अन्न वाया जाऊ न देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे ही खरी समाजसेवा आहे. आपल्याला लक्षात ठेवायला हवे की शेती जपली नाही तर देशच संकटात येईल. शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेतकऱ्यांचे आयुष्य ही एक अखंड लढाई आहे. नैसर्गिक आपत्ती, अचानक पडणारे पाऊस, गारपीट किंवा ओले यामुळे त्यांची पिकं नष्ट होतात, पण त्यांचा संघर्ष थांबत नाही. संकटात तो पुन्हा उभा राहतो, आत्मविश्वासाने भरतो, नवीन पीक लावतो आणि आपल्या कुटुंबांचे जीव जगतो. आपल्याला लक्षात ठेवायला हवे की शेतकरी जसा अन्न देतो तसाच तो देशाला. शासनाची मदत, समाजाची साथ आणि वेळेवर दिलेली सल्ला यामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटातून बाहेर येते. जर आपण शेतकऱ्याच्या मेहनतीला महत्त्व दिले, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, तर तो पुन्हा उभा राहतो आणि आपल्या देशाला अन्नपूरक राहतो. शेती टिकली नाही तर गाव टिकणार नाही
आणि गाव टिकलं नाही तर देशाची प्रगतीही संकटात येईल. शेवटी एवढं सांगू इच्छिते की आपल्याला ओला दुष्काळ हा निसर्गाचा प्रकोप आहे, पण शेतकऱ्याला आधार देणे ही माणुसकी आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे आणि त्याला त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले पाहिजे. शेती टिकली नाही तर गाव टिकणार नाही. शेती जगली तर गाव जगेल. शेती जगली तर गाव जगेल आणि गाव जगलं तर देश फुलेल. गाव जगलं तर देश फुलेल. धन्यवाद.